नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। प्रातस्मरण आपल्या संस्कृतीमध्ये आवर्जून महत्त्वाचं मानलं गेलं आहे. पिढ्यानपिढ्या आपण नेहमीच हे प्रातस्मरण ऐकत आलो आहोत आणि हळूहळू ते पिढ्यानपिढ्या पुढे संक्रमितही होत आहे. त्यातलाच एक श्लोक आहे, अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यां स्मरेत् नित्यं महापातकनाशनम. आठवतोय ना श्लोक? आणि ह्या 5 कन्यांची ओळख पण आपल्याला आहेच आहे. अहिल्या म्हटल्यावर आपल्याला त्रेतायुग आठवतं. रामाने शिळेतून अहल्या बाहेर आली आणि शिळेला रामाचा स्पर्श झाल्यावर अहिल्योद्धार झाला. ही गोष्ट आपण ऐकत आलेलोच आहोत. मग महापातकनाशनम असं यांचा उल्लेख का बरं प्रातस्मरणात केला असेल? ह्या पंचकन्यांना नित्यं स्मरेत असं का म्हटलं असेल? वास्तविक पाहता अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी सगळ्याजणी पातकनाश करणाऱ्या कशा? का बरं? असं कोणतं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे? घेऊया जाणून एकेकीची कथा. सुरुवातीची अहिल्याची कथा त्रेतायुगात आपल्याला माहिती आहे. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या. गौतम ऋषी अत्यंतिक तपस्वी, तेजस्वी आणि ऋषी कार्यामध्ये सदैव मग्न असणारे. अहिल्या ही देखील अत्यंतिक पतिव्रता, पतिचरणांच्या सेवेमध्ये लीन असणारी. पतीच्या अनुष्ठानात, पतीच्या तपकार्यामध्ये कुठल्याही प्रकारे उणीव राहू नये यासाठी म्हणून आपलंही तपोबल, मनोबल आणि बुद्धिबल योग्य प्रकारे सहकार्यासाठी उपयोगात आणणारी अशी ही अहिल्या. साध्वी, सात्विक पतिव्रता. देवराजा इंद्राला मात्र ही अहिल्या आपली व्हावी अशी तीव्र कामना, कामाचा त्याग करावा म्हणून सांगून दिलंय ना. वेदांनी सांगितलंय, उपनिषदांनी सांगितलंय, भगवद्गीतेत सगळीकडे सांगितलंय. पण देवांचा राजा इंद्र, त्याला मात्र अशी तीव्र कामना उत्पन्न झाली की अहिल्येबरोबर माझा समागम व्हावा, ती माझी पत्नी म्हणून असावी. इंद्राने बस आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कपटनीती अवलंबली. कुक्कुटाचं रूप घेतलं, म्हणजे कोंबड्याचं बरं, आणि बांग दिली. अजून ब्राह्ममुहूर्त नव्हता, पण इंद्रानी मायावीपणे कुक्कुट बनून बांग दिल्यामुळे गौतम ऋषींना वाटलं आपली अनुष्ठानाला जायची वेळ झाली आणि म्हणून ते उठून अनुष्ठानासाठी बाहेर पडले. इंद्राला तर तीव्र इच्छा होती अहिल्येबरोबर समागम करण्याची.
अहिल्या आपली पत्नी म्हणून असावी ही इच्छा तृप्त करण्याची. पण गंमत अशी झाली की अहिल्या पतिव्रता होती, तपोनिधी होती ती सुद्धा, आणि त्यामुळे इंद्र तिला स्पर्श करूच शकत नव्हता. आपण कसे मनातले मांडे खातो बघा, मनातल्या मनामध्ये आपण कितीतरी काय काय मनोरथ करत असतो आणि ती पूर्ण पण करून घेत असतो. करतो ना आपण असं. तसंच ह्या इंद्राचं हे मनोरथच होतं, अहिल्या आपली व्हावी हे. मग त्यांनी काय केलं, आपल्याच मनाने एक मायावी अहिल्या उत्पन्न केली आणि त्या अहिल्याबरोबर तो आनंद सुख घ्यायला लागला. गौतम ऋषींच्या बाहेर पडल्यावर जेव्हा लक्षात आलं की अरे अजून तर ब्राह्ममुहूर्ताला अवकाश आहे, आपण लवकरच बाहेर पडलो आहोत, तेव्हा ते कुटीकडे परत यायला लागले. आणि कुटीकडे परत येताना त्यांनी हे इंद्रजाल असं ज्याला म्हटलं जातं, मायावी जाल म्हटलं जातं ना, आजसुद्धा जादूच्या प्रयोगांमध्ये असं इंद्रजाल दाखवतात. तसं हे इंद्रजाल गौतमांना मात्र भुलवायला कारण ठरलं. गौतम ऋषी त्या क्षणी स्वस्थचित्त नसल्यामुळे कदाचित असेल, पण त्यांना हे दृश्य पाहून खरंच आपली पत्नी अशी कशी वागू शकते याचा क्रोध आला आणि त्यांनी आपल्या पत्नीला शाप दिला. इंद्राला तर दिलाच. शाप मिळाल्याबरोबर इंद्र क्षमायाचना करायला आला. क्षमायाचना केली नाही त्यांनी. पुढची कथा आपल्याला नको, आपल्याला अहिल्याच्या कथेशी जोडलेलं राहायचं आहे. पण इंद्रासोबत जी होती ती मायावी अहिल्या होती. पतिव्रता अहिल्या तर पतिव्रताच होती. आणि त्यामुळे अहिल्याला खूपच मानसिक धक्का बसला की आपल्या पतीला असा संशय येऊच कसा शकतो, असं घडू कसं शकतं. आणि त्यामुळे तिची मनःशक्ती जड झाली, बधीर होऊन गेली होती. आणि त्यामुळे आपल्याच पतीने आपल्याला ताडित केलं, शापित केलं, हे तिला सहन होईना. आणि अशी मनस्थिती जड झालेली, बधीर झालेली अहिल्या शिळेवतच राहणार ना. आणि म्हणून ती अहिल्या शिळा त्या स्वरूप राहिली. गौतम ऋषींनाही डोळ्यावरचा भ्रामक पडदा इंद्रजाल दूर झाल्यावर आपण आपल्या पत्नीला दिलेल्या दोषाबद्दल खूप खंत वाटली. तेही भ्रमित झाले आणि तप करण्यासाठी 12 वर्ष भ्रमित चित्तानी ते आपल्या पत्नीच्या आजूबाजूलाच तपोभूमी उत्पन्न करून तप करीत राहिले. कारण पत्नीचं संरक्षण आपणच करायचं आहे. आपण आपल्या दायित्वात कमी पडलो, आपण पत्नीला दोष दिला, हे त्यांना खंत होती ती त्यांच्या मनात. आणि मग श्रीरामांनी येऊन ह्या अहिल्याला बधीर अवस्थेमधून पुन्हा एकदा चैतन्यावस्थेमध्ये आणलं. अशी ही अहिल्या पतिव्रताच आहे ना. आणि तिची ही कथा पुरुषांना आणि स्त्रियांना दोन्हीलाही एक आदर्शवत पती आणि पत्नी कसे असायला हवेत, परस्पर विश्वास कसा असायला हवा याचा धडा घालून देणारीच आहे ना. आणि म्हणून ही अहिल्या स्मरेत नित्यम, या अहिल्याचं स्मरण करायचं आहे. तिने पतीला दोष नाही दिला ना, पतीने तिच्या रक्षणामध्ये कसर सोडली, पण घडायचा तो प्रमाद घडून गेला होता. पण त्यातूनही दोघंही सावरले आणि श्रीरामांसारखं समर्थ चैतन्य पुन्हा एकदा तपाचरणामुळे त्या दोघांनाही प्राप्त झालं. अशी ही अहिल्याची कथा. आता अहिल्यानंतर येते द्रौपदी. पंचकन्या आहेत ना, त्याच्यामध्ये दुसरी आहे द्रौपदी. द्रौपदीविषयी तर आता युग कोणतं आलं, द्वापर युग. महाभारतामध्ये द्रौपदीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि ही द्रौपदी 5 पांडवांची पत्नी आहे, हेही आपल्याला माहिती आहे. अनेक जण त्यावरून तर्क कुतर्क लढवत असतात, आपापली दूषित मतं मांडत असतात.
कोणी श्रद्धापूर्वक मतं मांडतात, कोणी अश्रद्धेने द्रौपदीला दूषणं देत राहतात, कुंतीलाही दोष देत राहतात. ह्या द्रौपदीविषयी आता समजून घेऊया. हे 5 पांडव, 3 पांडव कुंतीपुत्र आणि 2 माद्री पुत्र, पण माद्रीलाही कुंतीच्या वरदानामुळे प्राप्त झालेले हे पुत्र. अशा ह्या 5 पुत्रांचं जन्मरहस्य कुंतीला माहीत होतं. नियोग पद्धतीने हे 5 पुत्र त्या देवतेचं बल म्हणून जन्माला आलेले आहेत हे कुंतीला माहीत होतं. आणि प्रत्यक्षात हे 5 पांडव कोण माहीत आहे? इंद्राला जेव्हा शाप मिळाला तेव्हा त्या शापापासून मुक्त होण्यासाठी त्याला पृथ्वीवर यावं लागलं होतं. देवतांचा सम्राट म्हणून आता इंद्र नव्हता आणि सृष्टीमध्ये आल्यानंतर शापाला अनुसरून जे भोग भोगायचे ते त्याला भोगावेच लागणार होते. आणि मग ह्या 5 पांडवांचा असा शापित इंद्रापासून 5 पांडवांची उत्पत्ती आहे. तेव्हा 5 पांडव हे मूळ इंद्रच आहेत. इंद्राचे देवगणच ह्या 5 पांडवांमध्ये समावलेले आहेत. आणि त्यातला पहिलं सूर्यपुत्र यमधर्म, तोच युधिष्ठिर बनून आला ना. म्हणून संयमित हा धडा इंद्राला शिकवणारा असा युधिष्ठिर बनला. प्रत्येक पांडवाची कथा नाही, आपल्याला द्रौपदीची कथा जाणून घ्यायची. मग हे 5 पांडव आपल्याला समजले की हे इंद्रच आहेत. आणि शापामुळे इंद्राला पुन्हा संयमित होणं आवश्यक आहे. कामवासना नाहीशी करणं गरजेचं आहे, संयमित करणं गरजेचं आहे, हे शिकवणारा हा प्रसंग. आता या इंद्राची पत्नी शची, ती पतिव्रता आहे. इंद्राला शाप मिळाला, मग शचीने काय करावं? शचीनेही आपल्या पतीसमवेत जे पतीला भोगावे लागणार आहेत त्याच्या अर्धांगी म्हणून मीही त्याच्यात हिस्सेदार असणार. आणि म्हणून या शचीने अग्निशिखा बनून अग्नीतून द्रौपदी म्हणून जन्म घेतला. तीही नियोगीच अग्निशिखा म्हणून ती उत्पन्न झाली. आणि मग आता आपल्याला पुढची कथा माहितीच आहे. जेव्हा ही द्रौपदी म्हणजेच इंद्रपत्नी शची, तिचा ह्या पांडवांबरोबरच मेळ व्हायला पाहिजे ना, कारण जे इंद्राला भोगावं लागणार ते अर्धांगिनी म्हणून शची देखील भोगणार आहे. म्हणून द्रौपदी स्वयंवरात पांडव जिंकणं, पांडवांनी द्रौपदीला घेऊन घरी येणं, कुंतीनी सहजपणे 5 जणांनी वाटून घ्या म्हणून म्हटलं. हे काय असं सहज लौकिक अर्थाने तुमच्या आमच्या व्यावहारिक जीवनासारखं नाही आहे घडलेलं. हेच तर कर्माचं रहस्य आहे, हेच तर सृष्टीचं सुचारू चलन आहे आणि हाच तर सनातन संस्कृतीचा गाभा आहे की या छोट्या छोट्या मानवी व्यवहारांमधून, मानवी भावभावनांच्या आविष्कारामधून कशा प्रकारे सात्विकता जोपासता येते, आत्मसाक्षात्कारापर्यंत प्रवास करता येतो, ते सांगण्यासाठीच तर ह्या कथा आणि हे उल्लेख आहेत. मग आता आपल्याला समजलं असेल की द्रौपदी ही सुद्धा पतिव्रता का आणि कशी. कारण द्रौपदी म्हणजे शची आणि आपल्या पतीचे भोग भोगण्यासाठी, अर्धांगिनी म्हणून त्याच्या समवेत राहण्यासाठी अग्निशिखा बनून आलेली ही द्रौपदी. मग तिचं स्मरण हवंच ना नेहमी. म्हणून अहिल्या, द्रौपदी. आणि तिसरी कन्या सीता, हिच्याविषयी पण पुन्हा आपण त्रेतायुगात जाणार आहोत. रामाची पत्नी सीता, सीतेच्या आयुष्यात घडलेला प्रसंग आणि लंकेशापर्यंत रामाला पोहोचण्यासाठीचा मार्ग खुला होणं, या सगळ्या एकापाठी एक जोडलेल्या घटना आहेत हे आपल्याला माहिती आहे. रामायण आपण प्रत्येकाने वाचलं असेल, ऐकलं असेल, कदाचित काहींनी
रामायण मांडलंही असेल समाजामध्ये, प्रकर्षाने रामायणाची ओळखही करून दिली असेल. आता ह्या सीतेला पुन्हा पतिव्रता, महापातक नाशनम असा कोणता गुण सीतेमधला जो आपण अंगीकारायला हवा स्त्री म्हणून, की ज्यामुळे पातक नाशनम घडून येईल, तेही या कथेत लक्षात घेऊया. लक्ष्मणाने एक बाणाने रेखा ओढली कुटीच्या बाहेर आणि सीतेला सांगून दिलं की या रेखेच्या बाहेर रेखा ओलांडू नकोस, या रेषेच्या आत तू सुरक्षित आहेस, तुमचा आग्रह म्हणून मी श्रीरामांच्या रक्षणासाठी जातोय, असं लक्ष्मणाने वहिनीला सांगून दिलं. आणि याचकाची इच्छा पूर्ण करावी म्हणून सीता बरोबर ती रेषा ओलांडून रावणाच्या झोळीमध्ये भिक्षा घालण्यासाठी आलेली आहे. आपल्याला त्या कथेमध्ये जायचं नाही आहे. पण जेव्हा सीतेने रावणाने रेषा ओलांडली तेव्हा त्या रेषेतून अग्नी उत्पन्न झाला, हे पण त्या कथेमध्ये आहे. म्हणजे त्या रेषेमध्ये कुठेतरी अग्निदेवता स्थापित आहे. हे आपल्याला कथा जेव्हा आपण ऐकतो वाचतो त्यावेळेला लक्षात येतं, पण आपण फारसं लक्ष तिकडे दिलेलं नसतं. आता सीता जेव्हा रेषा ओलांडणार, रावणाने रेषा ओलांडली, अग्नी प्रज्वलित झाला. सीता जेव्हा रेषा ओलांडणार तेव्हा अग्नीने काय करावं? अग्नी प्रज्वलित नाही झाला, तर अग्नीने सीतेचं पातिव्रत्य आपल्यामध्ये स्थापित करून घेतलं. आणि मग पातिव्रत्य अग्नीजवळ स्थिर राखून, सुरक्षित राखून सीता रेषा ओलांडून पलीकडे आली. रावणाने तिला नेलं. पुढचं सगळं रामायण आपल्याला माहिती आहे. रावणाचा वध करून जेव्हा रामाने परत सीतेला घेऊन यायचं ठरवलं आणि परत आणायचं, त्यावेळी सीतेला काय करावं लागलंय? अग्निदिव्य. अग्निदिव्याच्या वेळी काय घडलं? अग्निदेवतेने जे सीतेचं पातिव्रत्य आपल्याजवळ सुरक्षित ठेवून घेतलं होतं ते पुन्हा तिला प्रदान केलं. आणि जी मलिनता सीतेमध्ये आली होती ती सगळी आपल्यामध्ये सामावून घेतली. म्हणून अग्निदिव्य झाल्यानंतर लखलखीत सीता, तेजोगर्भ अशी सीता रामाबरोबर येऊ शकलेली आहे. तेव्हा आहे ना, सीता देखील महापातक नाशनम. स्त्रीचं सामर्थ्य या प्रत्येक नावामध्ये दडलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रसंगी कसं स्त्रीचं सामर्थ्य स्त्री प्रकट करू शकते याच्याच तर या कथा आहेत. या कथा नाही आहेत, हे वास्तव आहे. आजही अनेक स्त्रिया अशा प्रकारे, कोणी सीता असते, कोणी द्रौपदी असते, तर कोणी अहिल्या असते, आणि त्या आपापल्या पातिव्रत्याचा, आपापल्या क्षमतेचा, सामर्थ्याचा प्रत्यय देऊ शकतात. नव्हे दिलेला आहे अनेक जणींनी. आपणही आपल्यामधली अशी पातिव्रत्याची क्षमता ओळखूया आणि ह्यांचा स्मरण नित्य करत राहूया. त्यासाठीच तर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवायचं आहे. पुढच्या 2 कन्यांबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ इथेच संपन्न करूया. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो, अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर श्री गुरुकुलम न्यासाचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक केलं की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील. भेटूया पुढच्या कन्यांबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार.